अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. अल्पनीता शोमध्ये तुमचे स्वागत. मित्रांनो, मला नक्की खात्री आहे आपले 1 to 7 पार्ट्स अल्पनीता शोवर ऑलरेडी वोकॅब्युलरी वर्ड्सचे झालेले आहेत. तुम्ही नक्कीच त्याची प्रॅक्टिस करत असाल. तर चला स्टार्ट करूयात. वोकॅब्युलरी वर्ड्स पार्ट 8 मराठी शब्द इंग्रजीतून. तर पहिला शब्द आहे तेव्हाच, म्हणजे ओन्ली देन. तेव्हाच, ओन्ली देन. नेक्स्ट आहे तेव्हाचा, म्हणजे ऑफ दॅट टाईम. तेव्हाचा, ऑफ दॅट टाईम. नेक्स्ट तेवढा, म्हणजे दॅट मच. तेवढा, दॅट मच. नेक्स्ट आहे पलायन करणे, म्हणजे रन अवे. पलायन करणे, रन अवे. नेक्स्ट आहे पलायनवाद, म्हणजे एस्केपिझम. पलायनवाद, एस्केपिझम. नेक्स्ट आहे मळणी यंत्र. हे शेतात वापरतात, आपल्याला माहीत आहे ना. त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात थ्रेशर. मळणी यंत्र, थ्रेशर. नेक्स्ट आहे मळणी. धान्य मळणी करतात ते शेतात, त्याला म्हणतात थ्रेशिंग. मळणी, थ्रेशिंग. पुढचा शब्द आहे लढाऊ वृत्तीचा, म्हणजे मिलिटंट. लढाऊ वृत्तीचा, मिलिटंट. नेक्स्ट आहे लंपास. एखादी वस्तू आपण म्हणतो ना, अरे त्याने ती लंपास केली, त्याला म्हणतात स्टील. लंपास, स्टील. पुढचा शब्द आहे स्तब्ध, म्हणजे स्टिल किंवा क्वाइट. स्तब्ध, स्टिल किंवा क्वाइट. पुढचा आहे स्तब्धता, म्हणजे क्वाइटनेस किंवा सायलेन्स. स्तब्धता, क्वाइटनेस किंवा सायलेन्स. नेक्स्ट आहे हिवाळा, म्हणजे विंटर. आपण म्हणतो ना, किंवा कोल्ड सीझनसुद्धा वापरू शकतो शब्द. हिवाळा, विंटर किंवा कोल्ड सीझन. पुढचा आहे हिवाळ्याचा, म्हणजे विंट्री. हिवाळ्याचा, विंट्री. बघा, एक शब्द आपण किती वेगवेगळ्या म्हणजे किती वेगवेगळ्या पद्धतीने वापरतो. नेक्स्ट आहे हिवाळ्यात, म्हणजे ड्युरिंग विंटर किंवा इन विंटरसुद्धा वापरू शकतो. हिवाळ्यात म्हणजे ड्युरिंग विंटर किंवा इन विंटर. पुढचा शब्द आहे हिवाळ्याचे दिवस, म्हणजे विंटर टाईम. हिवाळ्याचे दिवस, विंटर टाईम. पुढचा शब्द आहे स्फूर्ती, म्हणजे इन्स्पिरेशन. स्फूर्ती, इन्स्पिरेशन. नेक्स्ट आहे स्फूर्तिदायक, म्हणजे इन्स्पायरिंग. स्फूर्तिदायक, इन्स्पायरिंग. पुढचा शब्द आहे स्फूर्तिस्थान, म्हणजे वन्स इन्स्पिरेशन. स्फूर्तिस्थान, म्हणजे वन्स इन्स्पिरेशन. नेक्स्ट आहे शस्त्र, म्हणजे वेपन. साधन किंवा हत्यार म्हणतो ना, शस्त्र म्हणजे वेपन. पुढचा शब्द आहे शस्त्र बाळगणे. त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात कॅरी अ वेपन. शस्त्र बाळगणे म्हणजे कॅरी अ वेपन. नेक्स्ट आहे शस्त्र चालवणे, विल्ड अ वेपन. शस्त्र चालवणे, विल्ड अ वेपन. नेक्स्ट आहे शस्त्र उचलणे, म्हणजे टेक अप आर्म्स. शस्त्र उचलणे, टेक अप आर्म्स. पुढचा शब्द आहे मनन, म्हणजे मेडिटेशन. मनन, मेडिटेशन. नेक्स्ट आहे मनपूर्वक, म्हणजे हार्टी किंवा होल हार्टेड. मनपूर्वक, हार्टी किंवा होल हार्टेड. नेक्स्ट आहे 33, म्हणजे 33. 33, 33. पुढचा शब्द आहे तैनात,
म्हणजे पोस्टेड किंवा डिप्लॉईड. तैनात, पोस्टेड किंवा डिप्लॉईड. पुढचा शब्द आहे तैनात करणे. तैनात करणे म्हणजे टू डिप्लॉय. तैनात करणे टू डिप्लॉय. पुढचा शब्द आहे गिरी म्हणजे माउंटेन. गिरी, माउंटेन. अजून एक शब्द आहे गिर्यारोहक म्हणजे अ माउंटेनियर किंवा माउंटेन क्लाइंबर सुद्धा म्हणतो. ठीक आहे, गिर्यारोहक, माउंटेनियर किंवा माउंटेन क्लाइंबर. आणि पुढचा शब्द आहे गिर्यारोहण म्हणजे माउंटेनियरिंग किंवा माउंटेन क्लाइंबिंग. ठीक आहे, गिर्यारोहण म्हणजे माउंटेनियरिंग किंवा माउंटेन क्लाइंबिंग. चला तर आता वेळ झाली आहे एक रॅपिड राऊंडची. लेट्स स्टार्ट. तुम्ही सुद्धा उत्तरं देत जा. ठीक आहे. पहिला शब्द आहे तेव्हाच, ओनली देन. तेव्हाचा, ऑफ दॅट टाईम. तेवढा, दॅट मच. पलायन करणे, रन अवे. पलायनवाद, एस्केपिझम. मळणी यंत्र, थ्रेशर. मळणी, थ्रेशिंग. लढाऊ वृत्तीचा, मिलिटंट. लंपास, स्टील. स्तब्ध, स्टील किंवा क्वाईट. स्तब्धता, क्वाईटनेस किंवा सायलेन्स. हिवाळा, विंटर किंवा द कोल्ड सीझन. हिवाळ्याचा, विंटरी. हिवाळ्यात, ड्युरिंग विंटर किंवा इन विंटर. हिवाळ्याचे दिवस, विंटर टाईम. स्फूर्ती, इन्स्पिरेशन. स्फूर्तिदायक, इन्स्पायरिंग. स्फूर्तिस्थान, वन्स इन्स्पिरेशन. शस्त्र, वेपन. शस्त्र बाळगणे, कॅरी अ वेपन. शस्त्र चालवणे, विल्ड अ वेपन. शस्त्र उचलणे, टेक अप आर्म्स. मनन, मेडिटेशन. मनपूर्वक, हार्टी किंवा होल हार्टेड. 33. तैनात, पोस्टेड किंवा डिप्लॉईड. तैनात करणे, टू डिप्लॉय. गिरी, माउंटेन. गिर्यारोहक, माउंटेनियर किंवा माउंटेन क्लाइंबर. गिर्यारोहण, माउंटेनियरिंग किंवा माउंटेन क्लाइंबिंग. मित्र, हा शब्दांचा संच साठवून ठेवण्यासाठी व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. व्हिडिओला पटकन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. तर पुन्हा भेटूयात अल्पनीता शोच्या व्होकॅब्युलरी वर्ड्स पार्ट नंबर 9 मध्ये. धन्यवाद.